परंतु रानभाजी फक्त पावसाळ्याच्या दिवशी ही भाजीचा वेगळा प्रकार विषय. ही सुद्धा रानभाजी आहे, ही सुद्धा पावसाळ्याच्या दिवसात. अशी टायकुळ्याची भाजी आहे, ही सुद्धा काळ्या पाठीचे असे काय खाडीतले खेकड्याच्या भाजीसारखी ही भाजी केली जाते. कडू आणि भरपूर सारी अळूची पानं आहेत बघा, पापले, सुरमई. आणि मग ते हिरवे वाटाणे किंवा मासेमध्ये सुद्धा टाकले जातात असं म्हणतात. सुंदर मासे आहेत, संगत आहे कमळाची. मोठा जितळा मासा आहे, बापरे. सौंदळ म्हणून ही भाजीचा प्रकार आहे. हा, लाल लाल कवळा भाजी आहे, कवला भाजी आहे. किती वाटते ती ना? हो, 1900 रुपये किलो. केळीच्या फुलांची भाजी दिसली, याची सुद्धा भाजी करतात. दुसरा प्रकार घोसाळी म्हणून आहे, खातात. अरे विटॅमिन युक्तच भाजी आहे. मायबाप रसिक प्रेक्षक हो, जय शिवराय. मी सुधीर नारायण कोमुर्लेकर, आरमारी मराठा या तुमच्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा रसिकजनांचं स्नेहपूर्वक स्वागत करतो. सध्या श्रावण महिना सुरू आहे आणि आमच्या हिंदूजनांचे सणासुदीचे हे दिवस आहेत. आज आहे रविवार, उद्या श्रावणी दुसरा सोमवार. त्यामुळे आज भरपूर प्रमाणात या ठाण्याच्या बाजारामध्ये रानभाज्या तसेच अनेक सणासुदीला लागणाऱ्या गोष्टी या बाजारात आज येतात. या बाजारात काय काय आलं आहे आणि त्या वस्तूंचे दर काय आहेत ते आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. हा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडेल. व्हिडिओला लाईक व शेअर करू. आरमारी मराठा हे तुमचं चॅनल, तुम्ही सबस्क्राईब करा ही तुम्हाला विनंती आहे. चला पहिल्यांदा आपण बघूया आजच्या ठाण्याच्या बाजारात कोणकोणत्या रानभाज्या आल्या आहेत त्या. ठाण्यापासून ते कर्जतपर्यंत कसाऱ्यापर्यंतचे हे कष्टकरी लोक या ठाण्याच्या बाजारात आपल्या परिसरातल्या भाज्या घेऊन येतात किंवा ज्या गोष्टी उपयोगाला आहेत त्या गोष्टी विक्रीसाठी सकाळी 4 वाजल्यापासून ही लोक या ठिकाणी आपली जागा अडून बसलेले असतात. आता या ठिकाणी केळीची पानं आहेत, त्याचप्रमाणे ही भाजी आहे, ही रानभाजी आहे. ही भाजी कोणती आहे? ही भाजी कोणती आहे हो? कवळा भाजी आहे. साधारण काय जुडीचा दर काय आहे? कशी आहे जुडी? 10 रुपयाला जुडी, एवढी मोठी. आणि ही अच्छा, असं पण आहे. म्हणजे जर अगदीच गिराईक नाही असलं तर 5 रुपयाला सुद्धा ती विकतात. आणि साधारण कुठल्या गावची आहे? आसनगाववरून आलेल्या ताई आहेत. आणि त्यांच्या बाजूला काहीतरी पानं आहेत. ही पानं कसली आहेत? दिंड्याची पानं. ही कशाला वापरतात? सोमवारच्या दिवशी या पानामधून भोजन केलं जातं, म्हणजे जेवलं जातं. या पानात देवाचा नैवेद्य काढून तो देवाला दाखवला जातो आणि मग तो भोजन केलं जातं, नाही का? अशा हे सगळ्या चांगल्या गोष्टी या आमच्या ठाण्याच्या बाजारात हे कष्टकरी घेऊन येतात. पुढे बघूया, टायकुळ्याचे सुद्धा पानं आहेत. टायकुळा भाजीचा आहे की काय होत आहे? हा टायकुळा भाजीचा आहे. भाजीचा टायकुळा कशी जुडी आहे? 20ला 4. आता आपण आपल्या खरेदीची सुरुवात या ताईंकडून पहिलं करूया. त्यांच्याकडे आपण एक जुडी घेऊया. ताई, मला ही कसली चवल्याची भाजी म्हणालात ना? कवल्याची भाजीची एक जुडी द्या मला. पैसे काय? हां, तुम्ही एक जुडी मला द्या. तुमच्याकडे पिशवी नाही ना? ही जुडी तुम्ही माझी बाजूला ठेवा, मी येऊन घेऊन जाईन. नंतर येणार, लगेच येणार. काय काळजी करा, नाही आलो तर तुम्हालाच ठेवायची ती. चला ताई, याची एक मला जुडी द्या. मला 2 फक्त द्या, 2 द्या. आणि ते पैसे घ्या. ते तुम्ही पण माझ्या बाजूला ठेवा, मी आल्यानंतर घेऊन जाईल. हां, मी येणार. हां, ठीक आहे. तर अशा सुरुवात खरेदीची केली. थोडासा व्हिडिओ करायला मिळायला पाहिजे म्हणून मी आधी ते त्यांच्याकडेच ठेवायला सांगितले. काही गोष्टी अगदी उपयुक्त आहेत. उद्या सोमवारी लागणारा बेल किंवा बेलफळेसुद्धा बघायला मिळाली होती. तरी कसं आहे हो बेल आज? बेलाचा वाटा कसा आहे? 100ला. मला 10 रुपयाचा देऊ शकता तुम्ही? हां, मला फक्त तुमच्याकडून काहीतरी घ्यायचं आहे म्हणून. ठीक आहे, असू दे. मग नंतर घ्या, मला द्या पण द्या. मी येणार पिशवी घेऊन नंतर. हां, हे 10 रुपये घ्या. अच्छा, देत आहेत काही. थोडासा द्या मला. आज उद्या सोमवार आहे, सोमवारसाठी थोडा बेल घेतला. पण ही पिशवी तुमच्याकडे माझी ठेवा ना, मी येऊन घेतो. मग हां, घेतो मी नंतर. थोडा बेल घेतला. बेलफळे ही औषधी आहे. उद्या सोमवार, दुसरा सोमवार, आणि शंकराच्या पिंडीवरती किंवा शंकर महादेवाला ही धोत्र्याची फळं अर्पण केली जातात. आणि बेलफळेसुद्धा केली. बेलाची पानं
किंवा बेलफळे ही महादेवाला अर्पण केली जातात. या आई आहेत, त्यांच्याकडे आपण काहीतरी घेऊया. आई मला धोत्र्याची किती, एक 10 रुपयाला एक आहे? 5ला. मग 2 द्या मला. ही धोत्र्याची फळं आपण 10 रुपयाला 2 घेतली आईकडे. बघूया आपण उद्या आपण महादेवाला वाहू ही फळे. हे एक आपण याचं फळ घेऊया, बेलाचं फळ, आणि उद्या आपल्याला सोमवारी महादेवाला वाहता येईल. माझे झाले बरोबर? चल, काकड्या, त्याच्यानंतर अळूची पानं, अशा ह्या सगळ्या रानभाज्या आहेत. काकड्या आहेत ह्यावेळी मस्तपैकी हिरव्यागार. कशा आहेत काकड्या ताई? कसं वाटा आहे? 50ला काकड्या आहेत. मला 1 वाटा द्या. असं पडायला आले. मला 1 वाटा द्या आणि हे घ्या, अगदी चांगल्या द्या, कोवळ्या द्या ताई, कोवळ्या द्या. एक आपण काकडीचा वाटा घेऊया मस्तपैकी ताईंकडून. कष्टकरी आहेत, लांबून येतात, यांच्याकडे काहीतरी खरेदी केली तर जरा समाधान पण मिळतं, म्हणून आवर्जून मी जेव्हा व्हिडिओ बनवतो तेव्हा यांच्याकडे खरेदी करतो. अच्छा, तर हे तुमच्याकडे ठेवून द्या, मी येऊन घेणार. बाजूला ठेवा, मी येऊन घेतो. मी फक्त पैसे घ्या आणि हे करा. आज बऱ्याच दिवसांनी मला ठाण्याच्या बाजारामध्ये केळीच्या फुलांची भाजी दिसली. मोठा आहे. कसा आहे तो? मोठा कसा आहे? मोठा आहे तो एक 50ला आहे. 50ला आहे एक. मोठा आहे तो केळफुलाचं 50 आहे. छोटा पण आहे. आणि ही लाल माठचे दांडे आहेत, याची सुद्धा भाजी करतात. आणि ही कसली रानभाजी आहे? सौंदळ. सौंदळ म्हणून ही भाजीचा प्रकार आहे. कसा आहे तो वाटा? 20 रुपयाला वाटा आहे. बस नका जास्त टाकू ताई, नका टाकू जास्त. नका टाकू. हे एक दिंडे कशाला ते? अरे वा, दिंड्याची भाजी आहे. ही पण रानभाजीच आहे ना ती? अच्छा, मच्छी पण टाकता येतात. अरे वा, दिंड्याची ना, दिंड्याची भाजी सोलायची, उकडायची आणि मग मच्छीमध्ये टाकायची. अरे वा, अशा म्हणजे मुगा बिगात पण टाकतात ना माशांमध्ये. हिरवे वाटाणे असतात ना, हा, याच्यामध्ये आणखी सुंदर लागते. काय हो का? मच्छीमध्ये सुद्धा टाकले जातात. आणि हिरव्या वाटाण्यामध्ये या दिंड्याची भाजी आपण जर टाकली म्हणजे हे दिंडे सोलायचे, उकडायचे आणि मग ते हिरवे वाटाणे किंवा मासेमध्ये सुद्धा टाकले जातात असं म्हणतात. बघा, अशा पद्धतीने ही गौरीला, हां, गौरीला पानं वापरतो ना आपण, नैवेद्य ठेवायला. हां, त्याचंच झाड आहे. अच्छा, गौरीला जे आपण पानं, हां, मसाला, मिक्स मसाला लावून आपला सगळा तलाची. अरे वा, अशी दिंड्याची भाजी. वा, अशा चांगल्या गोष्टी काही आपल्याला बघायला मिळतात. आता इथे आमचे ह्या ठाण्याच्या बाजारामध्ये कष्टकरी आले आहेत. त्यांच्याकडे हा वेगळा एक भाजीचा प्रकार आहे. शिराळ्याचाच प्रकार आहे, शिराळ्यासारखाच आहे पण वेगळी आहे. हिरवा कलर आहे त्याला. ताईंनी परफेक्ट नाव सांगितलं, काय? घोसाळी. शिराळ्याचाच दुसरा प्रकार घोसाळी म्हणून आहे. घोसाळीच आहे. काकड्या आहेत मस्तपैकी हिरव्यागार. तिवऱ्याची भाजी, अशा सगळ्या भाज्या आहेत. बघूया अजून की वेगळी कुठली भाजी बघायला मिळते. हे पण छान. हे लाल माठचे दांडे आहेत ना, या कसे आहेत ते? 10 रुपयाला लाल माठच्या दांडे आहेत. अळू आहे. हा भाजीचा अळू आहे की वड्याचा? भाजीचा अळू आहे. आणि ही तेवरी ना, तेवरा भाजी. हां, तेवरी ना, तेवरा भाजी ना. असे भरपूर कष्टकरी कर्जतपासून, आसनगावपासून या ठाण्याच्या बाजारात येतात. वेगवेगळ्या भाज्या घेऊन येतात. हे बघा, हे सगळं मस्तपैकी अशी ताज्या भाज्या, रानभाज्या ना, ताज्या भाज्या परंतु रानभाज्या फक्त पावसाळ्याच्या दिवसात मिळणाऱ्या भाज्या. हो, श्रावण संपला की ह्या भाज्या संपल्या. श्रावणातच ह्या भाज्या असतात. अजून पुढे बघूया कोणकोणते कष्टकरी कोणकोणत्या प्रकारची रानभाजी या बाजारात घेऊन आल्यात. लसूण खूप दिवसांनी दिसते. लसूण घ्यावी हसून म्हणतात, तशातली लसूण. कसे बाबा लसूण किलो? 280 रुपयाला किलो आहे. आणि आलं आहे मस्तपैकी मोठं. आलं कसं आहे? आल्याचा दर का आजचा? 60 रुपये पाव आणि 40 रुपये पाव, असे 2 प्रकारचे आले आहेत. पुढे जाऊया. ठाण्याला आजच्या दिवसामध्ये भरपूर प्रमाणात रविवारच्या भाज्या येतात. कारण आता सध्या
उपवासाचे दिवस असल्यामुळे भाजीची विक्री मोठ्या प्रमाणात होते. मोठ्या साईजची घोसाळी आहेत. कशा वाटत ताई ते? 10 रुपया 20 रुपयाला घोसाळीची वाटे. भाजी का केली आहे ना? भाजीची केली आहे ना? कैसा आहे हो? केला कैसा आहे भाजी का? ये वाला 20 का आधा, वो 30 का आधा. 20 रुपयाला अर्धा किलो ही भाजीची केळी आहे. मस्तपैकी आहेत. काकड्या, शेवग्याच्या शेंगा असं सगळ्या भाज्या वेगवेगळ्या प्रकारच्या या ठाण्याच्या बाजारामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. पुढे विस्तृत बाजार आहे. हा बाजार जवळपास हा बाजार खूप दूरपर्यंत तलावपाळीपर्यंत गेलेला आहे. त्यामुळे मोठा बाजार हा ठाण्याचा. सकाळी 5 वाजल्यापासून या रस्त्यावरती हा बाजार भरतो आणि मोठ्या प्रमाणात कष्टकरी या बाजारात येतात. अळूची पानं, ही चहापत्ती आहे नाही, कशी आहे ती? 20ला 3 आहे चहापत्ती. चहात टाकल्यानंतर चहाला वेगळा स्वाद येतो आणि आयुर्वेदिकदृष्ट्या ही पत्ती चांगली आहेत. मोठमोठे भोपळे आहेत. बापरे, काय भोपळ्याचे प्रकार आहेत बघा. हो, हा पण एक वेगळा भोपळ्याचा प्रकार आहे. हा वेगळा आहे, हा वेगळा आहे. कसं बघा भोपळा किलो कसा आहे? 30 रुपयाला किलो आहे. मोठे भोपळे आहेत एकदम मस्तपैकी, छान आहेत. म्हणजे ह्या ठाण्याच्या बाजारात ना तुम्हाला तशी भाजी होलसेलच्या भावातच मिळते. म्हणजे स्वस्त मिळते असं म्हणायला हरकत नाही, पण छान असते. मोठा बाजार आहे ठाण्याचा आणि सकाळच्या वेळेला भरपूर लोक या बाजारात येतो. बघा आता गर्दी बघा पुढे केवढी आहे ती. हा दिवसभर बाजार असतो. सकाळी 5 वाजल्यापासून या बाजाराला सुरुवात होते. दिवसभर बाजार असतो आणि मोठ्या प्रमाणात भाजी विक्री होते या ठिकाणी. ये क्या है? ये कौन सा है भाजी? क्या है ये? गाबुल है, गाबुल. राबुल भाजी आहे. भाजी. ही भाजीचा वेगळा प्रकार मी बघतोय, राबुल म्हणून. कसं आहे ते? कसं मिळतं? विकतात कसं? 100 चे 4. 100चे 4 या मिळणार. हां, ये उठा के. हे 100ला असे 4 मिळतात. ही भाजी आहे, ही सुद्धा रानभाजी आहे. याच दिवसात ही मिळते. 100ला 4 आहेत. मस्तपैकी भेंडी आहे. भेंडी पण बघा काय आहे. भेंडी कशी किलो आहे? 50 रुपये पाव किलो आहे. पण ही गावठी भेंडी. हां, ही जी भाजी आपल्याला समोर दिसते ही फक्त ही रानभाजी आहे. ही पावसाळ्याच्या दिवसातच मिळते. कंटोलीची भाजी म्हणतात. ही कंटोलची भाजी 60 किंवा 70 रुपयाला पाव मिळते. अशी ही सुंदर भाजीचा आहे. असा हा बाजार आता थोडीशी पावसाला रिमझिम सुरुवात झालेली आहे. म्हणजे पेरू, सीताफळ अशी फळफळावळ या बाजारात आपण बघतोय. टोमॅटो फक्त 20 रुपये किलो. टमाटर 20 रुपये किलो, भिंडी 20 रुपये किलो, टमाटर 20 रुपये किलो, ओनली फॉर 20. खत्म खत्म. भिंडी 20 रुपये किलो, खत्म चला 20 रुपये किलो, 20 रुपये से भिंडी 20 रुपये किलो, भेंडी 20 रुपये किलो, भिंडी 20 रुपये किलो. विकण्याचा शेवटचा भाव. हाँ, सेवर का भाव 20. रानभाज्या वगैरे बघायला मिळतात. पावसाने सुरुवात केल्यामुळे थोडीशी धावपळ झाली लोकांची. असा सुंदर बाजार आपण दोडक्याची भाजी, घोसाळीची भाजी. दोडका ही 12 महिने मिळणारी भाजी आहे. 20-20 रुपयाला हे कोबीचे आणि फ्लॉवरचे गट्टे आहेत. टोमॅटो इथे 30 रुपये आहे. काही ठिकाणी 40, 30, 20 अशी किंमत लावली जाते. मस्तपैकी काळे कुळकुळीत अशी वांगी आहे. वांगीचे 2 प्रकार आहेत. हे 120 रुपयाला किलो आहे का? पाव. 20 का पाव, 30 ला अर्धा, 60 रुपये. अच्छा, 20ला पाव आणि 30चा अर्धा. 1 किलो 50. 20ला पाव आणि 20 ला अर्धा, 1 किलो 30ला अर्धा आणि 1 किलो 50ला. अशी ही पावसाळा सुरू झाला की टाकळ्याची भाजी ठिकठिकाणी दिसते. म्हणजे ज्या ठिकाणी लाल माती आहे त्या ठिकाणी टाकळा किंवा टायकुळा सुद्धा म्हटलं जातं. आमच्या मालवणच्या साईडला टायकुळा म्हटलं जातं. अशी टायकुळ्याची भाजी आहे. ही सुद्धा रानभाजी आहे. कशी जुडी आहे ताई ती? 20 रुपयाला जुडी आहे. आणि ही जी भाजी आहे ती सुद्धा रानभाजी आहे. त्या भाजीचं नाव काय आहे? कटूची भाजी. कटूची भाजी अशी सगळी रानभाजी आज या ठाण्याच्या बाजारामध्ये आपण बघतोय. या ताईंकडे मस्तपैकी काकड्या पण आहेत. ताई कुठल्या काकड्या आहेत या? वडवली. कर्जत साईडला आहे का वडवली? हां, वडवली भाईंदर साईडची वडवलीकडची काकडी आहेत.
सुंदर आहेत, हिरवीगार आहेत आणि मस्तपैकी अशी बरीचशी रानभाजी आपण या ठाण्याच्या बाजारात बघतोय. अळूच्या पानांचा ढिगच घातलेला आहे इथे आणि एक जोडी 100 रुपयाला आहे. होलसेल भाव आहे आणि भरपूर सारी अळूची पानं आहेत बघा. अळूची पानं आहेत, अळूवडीची पानं आहेत. ही मस्तपैकी भाजी आहे अळूची. ही सगळी रानभाजी ही फक्त या पावसाळ्याच्या दिवसात मोठ्या प्रमाणात मिळते. हल्ली अळूची पानं 12ही महिने मिळायला लागली आहेत आणि पावसाळ्यात मिळणाऱ्या विशेष भाज्या म्हणजे पडवळची भाजी. बऱ्याचशा भाज्या ज्या आहेत त्या पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात मिळतात. बघा इथे पडवळ आहेत, मोठी हिरवीगार पडवळ आहेत. भरपूर भाजी संपलेली आहे. सकाळपासूनच हे व्यापारी दूर दूरहून येतात आणि आपली भाजीची विक्री करतात. इथे सगळे पालेभाज्या आहेत, पालक आहे, लाल माठ आहे, मुळ्याची भाजी आहे. अशा सगळ्या भाज्या इथे उपलब्ध आहेत. सगळी जी देवाला लागणारीशी ज्या काही गोष्टी आहेत म्हणजे तुळशीपत्र आहेत, त्यानंतर बेल आहे आणि बरीचशी कमळं आहेत. कमळाचे सुंदर वेगवेगळे रंगसंगती आहे कमळाची. असा सुंदर मस्तपैकी ठाण्याचा बाजार कोपिनेश्वराच्या बाहेरच हा सुंदर फुलभाज्या वगैरे आणि ही कोपिनेश्वर मंदिराच्या बाहेरचे सुंदर कमळं वगैरे आपल्याला बघायला मिळतात. किती छान रंगसंगती आहे बघा कमळांची. आणि रुईची फळंसुद्धा आहेत जी हनुमंताला वाहिली जातात. ही धोत्र्याची फळं आहेत, त्याच्यानंतर बेलफळं आहेत. अशी सगळी सुंदर गोष्टी या मंदिराच्या बाहेरच्या बाजूला आहेत. मस्तपैकी कमळ. बापरे, वेगवेगळी भाजी आहे. कुठला प्रकार नाही असं नाही आहे भाजीचा. सगळ्या भाज्या आहेत इथे. प्रमाणात आहेत. पालेभाज्या भरपूर प्रमाणात आहेतच, परंतु कंटोळची भाजीसुद्धा भरपूर प्रमाणात आहे. काय प्रकार आहे? भाजी आहे ही? भाजीचा प्रकार आहे काय आहे? पडवळ आहे. पडवळची छोट्या पडवळ आहे. हां, पडवळमध्ये सुद्धा प्रकार असतात बघा. आता हा प्रकार आहे तो पडवळचाच प्रकार आहे, परंतु एकदम छोटे पडवळ आहेत. कसे विकतात हे दादा? 30ला अर्धा ही पडवळचं आहे. पडवळची 2 प्रकार, एक लांब पडवळ असतात, ही छोटी. कशाची? हां, तोंडल्याच्या भाजीसारखी ही भाजी केली जाते, पडवळची भाजी. अच्छा, मसाल्यामध्ये किंवा हळदीमध्ये सुद्धा ही भाजी बनवली जाते असं दादा म्हणतात. धन्यवाद दादा. काही लोक छान माहिती देतात, बरं वाटतं माहिती देतात. आपल्याला माहिती नसलेल्या गोष्टी ते जेव्हा सांगतात तेव्हा ते तुम्हापर्यंत पोचवायला आम्हालासुद्धा बरं वाटलं. मस्तपैकी हारांची मांडणी केली आहे. त्रिमूर्ती फ्लॉवर मार्ट म्हणून आहे हे. मी जवळपास दादाजी कोंडजाऊ या स्टेडियमच्या बाजूला जो काय बाजार आहे तो मी दाखवण्याचा प्रयत्न करतो. इथे सुद्धा टॉमॅटो मस्तपैकी लाल लाल टॉमॅटो आहेत. या गल्लीमध्ये तुम्हाला गरम मसाल्याची दुकानं किंवा टॉमॅटो, भाजीपाला, फळभाज्या, काकडी वगैरे अशा सगळ्या गोष्टी या गल्लीमध्ये मिळतात. कांदे, बटाटे, लसूण मोठ्या प्रमाणात त्याची दुकानं आहेत. सद्गुरू ट्रेडिंग कंपनीचं हे सुंदरसं दुकान. सद्गुरू ट्रेडिंगमध्ये आज कांद्याचा भाव 50 रुपये किलो आहे आणि बटाट्याचा भाव 30 रुपये किलो आहे. मस्तपैकी इंदोर बटाटी आहे. लसूण आहे, हे बघा छानपैकी लसणीचे प्रकार आहेत. लसूणसुद्धा मस्त आहे. आज 250 ते 300 रुपये. चांगल्या क्वालिटीची लसूण 300 रुपये ते 400 रुपये किलो वगैरे असा दर असतो. अशी ही या गल्लीमध्ये छानशी दुकानं आहेत. मराठा मसाला मार्ट म्हणून हे या दादोजी कोंडदेव स्टेडियमच्या बाजूला एक सुंदरसं दुकान आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला ड्रायफ्रूट, परत गरम मसाल्याचे पदार्थ वगैरे सुद्धा भरपूर प्रमाणात छानपैकी मांडणी केलेली आहे त्या पदार्थांची. बदाम आहेत, सगळं म्हणजे ड्रायफ्रूट मोठ्या प्रमाणात. त्यांच्याकडे लोणचंसुद्धा चांगल्या पद्धतीचं आहे. साई मँगो पिकल असं त्यांचा ब्रँड आहे. छान आहे, म्हणजे दुकान अगदी मस्तपैकी सुटसुटीत आहे आणि मांडणी छान आहे दुकानाची बघा. त्यामुळे बघायलासुद्धा बरं वाटतं. बघा सुंदर दुकान आहे, मराठा मसाला मार्ट म्हणून. चला आता आपण आपल्या हे बघा धीरजलाल कांजी यांचं दुकान आहे. आता आपण आपल्या आवडत्या मासळी बाजारात जाऊया. या श्रावण महिन्यात सुद्धा काही लोक मासे खातात. सगळ्यांनाच नेहमी व्हेज जेवण कठीण जमत नाही. शाकाहारी किंवा मांसाहारी जेवण म्हटलं म्हणजे नारळाची ही गरज असते. नारळ सध्या मोठ्या प्रमाणात बाजारात उपलब्ध होतात. हे जरा मोठे नारळ आहेत. कशात सुद्धा नारळ कसे आहेत? मोठे नारळ आहेत आणि 50 रुपये यांची किंमत आहे. सध्या मधी नारळांच्या किमती भरपूर वाढल्या होत्या, पण आता थोड्या कमी झाल्या आहेत. 50 रुपये, 40 रुपये, 30 रुपये अशी किंमत आता नारळांची झालेली आहे. आणि टॉमॅटो वगैरे मस्तपैकी लाल सर टॉमॅटो आहेत. सणासुदीचे तसेच उपवासाचे दिवस, त्यामुळे सध्या भाजीपाला मोठ्या प्रमाणात विक्रीला आहे. आणि आता या आपण ठाण्याच्या मासळी बाजारात जाऊया, बघूया थोडेसे कमीच मासे बघायला मिळतील.
कारण उपास तपासाचे दिवस असल्यामुळे किंवा श्रावण महिना असल्यामुळे काही लोक मासे खात नाहीत, काही लोक खातात मासे. बाहेरच्या साईडला या आई बसतात. जवळपास 70 ते 75ला जवळपास 70-75च्या या आई आहेत आणि ते मस्तपैकी खाडीतले खेकडे घेऊन बसले आहेत. कसे खेकडे काढले जातात बघा, व्यवस्थित पकडून ते काढावे लागतात. मोठे खेकडे आहेत. कसे दिले आई हे? 700 रुपयाला हे मोठे 6 खेकडे आईने विकले आहेत आणि अगदी जिवंत आणि मस्त काळ्या पाठीचे असे खेकडे. इकडे हे खेकडे आहेत छोटे, शेंगटी मासे आहेत, प्रॉन्स आहेत. साधारण 700ला 6 खेकडे हे विकले. आणि हे काय शेतातले खेकडे आहेत काय? ते कसे आहे? हे 200ला एक माळ आहे. शेतातले खेकडे आहेत आईकडे आणि मस्त असे मासे आई घेऊन बसले आहेत. शेंगटी मासा आहे. शेंगटी माशाची सुद्धा वाटी लावले जातात. असं हा सुंदर मासळी बाजार. मासळी बाजारच्या बाहेर बसलेली हे सगळे आहेत. बोंबील आहेत, त्यानंतर सौंदाळे आहेत, पापलेट आहेत. पापलेट आहेत दादा. सौंदाळ्याचा वाटा, बोंबीलचा वाटा कसा आहे? 100ला स्वस्त आहे आता. बोंबील 100ला एवढा मोठा वाटा आहे. सौंदाळे आहे. सौंदाळ्याचं पण 100ला 100 रुपयाला वाटे आहेत माशांचे. काळ्या पाठीचे असे काय खाडीतले खेकडे अगदी चविष्ट असतात. याच्यामध्ये सी विटॅमिन्स मोठ्या प्रमाणात असल्यामुळे हे कधी ना कधी खायला हवेत. खेकडे कधी ना कधी खायला हवेत कारण याच्यामध्ये सी विटॅमिन्स मोठ्या प्रमाणात असतं. असा हा खाडीतल्या खेकड्यांचा प्रकार आहे. साधारण कसे असतात ताई? हे 1000ला किती मिळतात हे? अच्छा, मोठ्या 1000ला 5. एकदम मोठ्या ज्या येतात त्या 1000ला 5 किंवा 4 असतात. साईजप्रमाणे त्याच्या किमती असतात. या ताई आपल्या नेहमी व्हिडिओमध्ये असतात, मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा होतात. त्यांच्याकडे भरपूर प्रमाणात बोंबील आहेत. त्याचप्रमाणे अच्छा 2 प्रकार आहेत. अच्छा, हे बघा गाभोळीच्या खूप महाग असतात कारण त्या भरलेल्या असतात ना त्या एकदम. तुम्ही घेतल्यानंतर तुम्ही सफेद पाण्याचं पापलेट कसं बघून घेता, हां तसं आम्ही हे दाखवतो तुम्हाला. अच्छा अशी टच मारून दाखवतो. तुम्ही घेतल्यानंतर इथे टच मारणार, मग तुम्हाला त्याच्या आतमधलं लाल कलर दिसणार. अच्छा, याला गॅरंटी मिळते. ते गाभोळीच्या म्हणजे अंडी असलेले खेकडे असं. ते महाग असतात. लाखेचे खेकडे म्हणतात आणि ते महाग. श्रावण महिन्यातला भाव आहे 1000 किंवा 900. 1000ला किती? 6000ला 6 मिळतात कारण समाधान वाटतं. हो, पण त्याच्या याचे मुलांना नागे मोठे पाहिजे मग या घ्या. अच्छा, मग 2 प्रकारचे असतात की ज्या भरलेल्या खेकडे असतात ते त्या गाभोळीचे खेकडे आणि जास्त करून त्याला डिमांड असते कारण त्या खेकड्यांची जी चव असते ना, जी गाभोळी असते म्हणजे लाखेचे खेकडे म्हणतात, त्याची जी चव असते ती अप्रतिम असते. असं सुंदर हा ठाण्याचा बाजार आणि छान चांगल्या पद्धतीची मासळी आपण या बाजारात बघतोय. अगदी फ्रेश चकचकणारी पापलेट, सुरमई आणि पापलेट आता सध्या महाराष्ट्र राज्याचा मासा म्हणून त्याची ओळख आहे. आणि पापलेटमध्ये सुद्धा 2-3 प्रकार आहेत. ही आहेत ती सिल्वर पापलेट आहेत आणि ही आहेत ती खापरी पापलेट आहेत. खापरी पापलेट ही चवीला एकदम टेस्टी असतात. खापरी पापलेट थोडीशी महागसुद्धा असतात. हे बघा मस्तपैकी मासे आहेत. प्रॉन्स आहेत, व्हाईट प्रॉन्स आहेत, रेड प्रॉन्स आहेत, थोडे मोठे प्रॉन्स पण आहेत. कसे दिले ते ताई हे? अर्धा किलो 500, 400 रुपये किलो. म्हणजे साधारण 400 रुपये किलोने देतात. ते 500 सांगतात पण 400 रुपये किलोने देतात. असे सुंदर मासे आहेत. देणार आहे मी 200 रुपये देणार आहे. नाही मस्त मासे एकदम. पापलेट आहे, त्याच्यानंतर जिताडा आहे. हा जिताडा मासा आहे. रावस आहे, जिताडे आहेत. एक मोठा जिताडा मासा आहे. बापरे माझ्या. आणि मोरी मासा सुद्धा आहे. सुंदर शार्क मासा म्हणतात त्या. मोरी मासे आहेत, त्याच्यानंतर रावस मासे आहेत. छान मासे तरी मोठी प्रॉन्स आहे. मी पहिल्यांदा एवढी बघतो म्हणजे टायगर प्रॉन्सपेक्षा पण मोठी प्रॉन्स आहे. आणि ही हा घोळ मासा आहे ना दादा? घोळ माशाची कटिंग करतात. केवढा मोठा घोळ मासा आहे बघा. बाप रे. आणि एकदम ताज. 25 किलोचा घोळा. अच्छा, 20-25 किलोचे सुद्धा घोळ असतात. हात दादा म्हणतात हातच छोटा आहे पण केवढा आहे बघा. आणि फ्रेश आहे, एकदम फ्रेश आहे. वा, लाल रक्ताचा घोळ मासा आहे. साधारण पूर्ण घोळ माशाची किंमत काय असेल दादा? कोणाच्यामुळे नाही तर एवढा मोठा मासा कितीला असेल?
आता 1400 रुपये किलो. 1400 रुपये किलो आहे. आता पहिला 1800 होती, आता 1400 1400 रुपये किलो म्हणजे 400 रुपये कमी झाला. कारण श्रावण हे आमचे सुरेश पाटील. अच्छा सुरेश पाटील दादांचा हा हे सुरेश पाटील. त्यांचा हा व्यवसाय इथे मस्त हा हे मासे पूर्ण केवढे मोठमोठे मासे आहेत बघा सुरेश पाटील दादांकडे. जिताडी आहे. मोठे व्यापारी आहेत सुरेश पाटील दादा. आणि हो कोळंबी बघा केवढे बापरे मोठी हाताची. आयला. 1 फुटापेक्षा पण जास्त वाटते ती ना. हो 1 फुटापेक्षा जास्त मोठी कोळंबी आहे. असे छान मासे आहेत एकदम या दादांकडे. हो, छान छान चला, धन्यवाद दादा खूप छान माहिती दिली. असा हा ठाण्याचा सुंदर बाजार. पापलेट सुरमई खापरी पापलेट अशा छान पापलेट इथे. ही मोठी पापलेट आहेत खापरी पापलेट. साधारण किलोचा दर जाणून घ्या ताई. साधारण दर काय आज खापरी पापलेटाचा? 1900 रुपये 1900 रुपये किलो. किलोला 1 राहणार. हां 1900 रुपये किलो हे खापरी पापलेट आहे. आणि केवढं तरी मोठं पापलेट आहे. असं सुंदर या ताईंकडे मासे आहेत. आता आपल्याला ठाण्याच्या या बाजारामध्ये भिंगी मासा जो काटेरी असतो पण चवीला चांगला असतो. भिंगी मासा म्हणतात त्याला. काटे असतात खवलं पण भरपूर प्रमाणात असतात. कसे आहेत ताई हे भिंगी मासे? 600 रुपयाला 2 आहेत की एक 600 रुपये सांगून 500ला देणार असे भिंगी मासे आहेत. सुरमई छोट्या सुरमई त्याला सनाके म्हणतात आमच्या मालवणी भाषेमध्ये. बोंबील आहेत असं छानपैकी. बांगडे आहेत पापलेट असं. ताईनी हा काय मासा कापायला घेतला का ताई? घोळ आहे ना तो. हां घोळ मासा पण ताईने कापायला घेतला. साधारण आज घोळीचा दर काय आहे तुमच्याकडे? 1200 रुपये. सध्या श्रावण महिना असल्यामुळे गोळ 1200 रुपयाला मिळते. हां नाही तर 1800 1600 वगैरे असा दर असतो इतर दिवसामध्ये. चला धन्यवाद. काय डेअरिंग वाढली बघा ह्या पक्ष्याची. हे पक्षी स्थलांतर करून आपल्या या परिसरामध्ये येतात. पण आता हे पक्षी मासळी बाजारात सुद्धा बघायला मिळतात. ते बघा छानपैकी बसले आहेत. ते मासे खाण्याची वाट बघतात. एरवी खाडी किनारी वगैरे असे पक्षी आपल्याला बघायला मिळतात. परंतु आता मासळी बाजारात हे पक्षी सुंदर त्यांचं हे दृश्य आपल्याला बघतोय आपण व्हिडिओच्या माध्यमातून. बघा मस्त पक्षी आहे ते. अरे वा मी पहिल्यांदा असं मासळी बाजारामध्ये ह्या पक्ष्यांना बघतोय. मस्तच आहे ठाण्याचा मासळी बाजार. शेवटी ही धर्मवीरांची भूमी आहे. त्यामुळे या ठाण्यामध्ये आपल्याला सगळ्यात चांगल्याच गोष्टी बघायला मिळतात. आणि ठाणा त्यासाठी सुद्धा माझ्या आवडीचं आहे की या ठाण्यामध्ये हिंदू संस्कृती मोठ्या प्रमाणात जपली जाते. मराठी माणसाचं मराठी पण जपलं जातं. अशी ही आमची ठाण्याची भूमी. इथे या ताईंकडे कर्ली मासा आहे. कर्ली मासासुद्धा काटेरी असला तरी तो चवीला एकदम स्वादिष्ट असतो. हे काय तिसरे आहेत का ताई? तिसरे आहेत ना. कसं वाटा आहे तिसऱ्यांचा? 200ला वाटा आहेत. प्रॉन्स आहेत ताई. प्रॉन्स छोटी कर्दी शोधत आहेत. त्यांच्याकडे प्रॉन्सचा वाटे आहेत. पापलेटांचे वाटे आहेत. सुरमई आहे. सुंदर सुंदर मासे आहेत. मोरी मासासुद्धा आहे. मोरी मासेसुद्धा आहेत. मस्तपैकी असे माशांचा बाजार हा ठाण्याचा. छानपैकी मासे बास्केटमध्ये ठेवलेले आहेत. सुरमई आहेत. हे रावस मासे आहेत. रावस मासे सी व्हिटॅमिन्सयुक्त असल्यामुळे हल्ली रावस या माशाला खूप डिमांड आलं आहे. आणि हा मासा खाल्ल्यानंतर सी व्हिटॅमिन्स मोठ्या प्रमाणात शरीरामध्ये मिळतं. म्हणून रावस मासा खाल्ला जातो. सुरमई मासा हा चविष्ट असतो आणि तो नेहमीच महाग किमतीमध्येच विकला जातो. 1000-1200 असं. मांजराची डेअरिंग वाढली आहे बघा केवढं. ती पापलेट खेचायचा प्रयत्न करते. पापलेट बाबा पापलेट कशी किलो आहेत आता? हे 1200 रुपये किलो. 1200 रुपये किलो. साधारण पापलेटचा दर 1200 रुपये किलो आहे. मस्तपैकी हलवा आहे. मोठा हलवा आहे. छोटे हलवे आहेत. सुरमई आहेत. असा हा सुंदर ठाण्याचा बाजार. टायगर गोड्या पाण्यातली ही प्रॉन्स आहे आणि ती मस्तपैकी सजवली जातानी बघा. अगदी तलंग आहेत. कोंबड्या आहेत. काही 1100 रुपयाला जोडी म्हणाल्या म्हणून मी लगेचच व्हिडिओमध्ये घेतलं. मस्तपैकी कोंबड्या ठेवलेल्या आहेत लाईनकडे. हां 1100 रुपयाला जोडी ठेवली आहे. या आपल्या विकायला बसल्यात. असा हा सुंदर बाजार इथे सुद्धा आहे. त्याच्या आई समान असलेल्या शांताबाई पाटील यांच्याकडे मगाशी मी खेकड्यांची वगैरे माहिती घेतली आणि त्यांनी दिली. आता मी त्यांना मी जी काय खरेदी केली आहे ती भाजी मी देतो. घ्या ताई तुम्हाला काय कोणकोणती भाजी पाहिजे ते घ्या. घ्या टायकुळे हे घ्या. ते पण घ्या. टायकुळे घ्या. काय पाहिजे ते घे. तुला घे. पालेभाज्या घे. पालेभाज्या ती पण घे. चांगली भाजी आहे ती. द्या त्यांना. काकडी पाहिजे तर काकडी द्या. तुम्हाला एक काकडी घ्या. त्यांना एक द्या. द्या द्या द्या. तुम्ही एक घ्या. त्यांना एक दे. हां द्या. आणि तुम्हाला एक घ्या. आणि एक मला ठेवता. मेथीच्या हां नाही ताई द्या. पिशवी द्या आता मला. पिशवी बस ना तुला. घ्या की तुला काय काय भाजी हवी तुम्हाला. हा घ्या द्या. चल चालेल ना.
हा येऊ महिना बाया निघाल्याचे नाहीला गाडीतले सोला गाड्यांची गो सोला गाड्यांची माझा बंधू बंधू मुला इकडे गणपती देवा रे गणपती देवा मी कायला गावरायला हो गावरायला गवराय केने शाळाला हो केने शाळाला. चला धन्यवाद धन्यवाद. छान गाणं म्हटलं. चला जरा खुश झालात ना, प्रसन्न ना तुम्ही? नको आई, तुला पाजू का चहा? चला चला धन्यवाद. मायबाप रसिको हो, कसा वाटला तुम्हाला ठाण्याचा रविवारचा रानभाज्यांचा तसेच अनेक भाज्यांचा व मासळीचा हा व्हिडिओ? तुम्हाला नक्कीच आवडेल. या व्हिडिओला लाईक व शेअर करून आरमारी मराठा हे तुमचं चॅनल तुम्हीच सबस्क्राईब करा ही तुम्हाला विनंती. मायबाप रसिको धन्यवाद. जय हिंद.